हॅलो मित्रांनो, तुम्ही कसे आहात? मी आहे तुमची मैत्रीण सोनाली आणि एका नव्या गोष्टीत तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या रोचक आणि मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. माझे पती त्यांच्या कामात खूप व्यस्त होते, म्हणून मी 2 महिन्यांपासून ते काम करू शकले नाही. ट्रेनमध्ये मी माझ्या पतीच्या मित्राजवळ बसले होते, तेव्हा मला ते काम करण्याची इच्छा होऊ लागली. ट्रेनमध्ये तासाच्या खेळात माझे पती त्यांच्या मित्राकडून हरले. मग माझ्या पतीच्या मित्राने माझ्या पतीसमोर मला 3 वेळा सलग "हॅलो मित्रांनो" असं म्हणायला लावलं. माझं नाव काजल आहे, माझं वय 26 वर्षे आहे आणि माझा रंग गोरा आहे. मी दिसायला खूप सुंदर आहे. मित्रांनो, मी सुरुवातीपासूनच खुले विचारांची मुलगी आहे आणि माझं जीवन मोकळेपणाने जगण्यावर विश्वास ठेवते. मी अभ्यासात हुशार होते, त्यामुळे माझ्या वडिलांनी मला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी थांबवलं नाही. माझ्या कॉलेजमध्ये अनेक बॉयफ्रेंड होते, ज्यांच्यासोबत मी बऱ्याचदा मजेत वेळ घालवायचे. जेव्हा मी 12वीत होते, तेव्हापासूनच मी त्या प्रकारचे व्हिडिओ खूप पाहायचे. त्यामुळे त्या गोष्टींबद्दल मला खूप माहिती होती. मी 18व्या वर्षापासून ते काम करण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे मला त्या कामाची सवय झाली होती. माझं लग्न 1 वर्षापूर्वी झालं आणि माझे पती आणि माझ्या वयात 9 वर्षांचा फरक आहे. एके दिवशी दुपारी माझ्या पतीचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं, आपण मनाली फिरायला जात आहोत आणि मी ट्रेनचं तिकीटही बुक केलं आहे. पुढच्या दिवशी आम्ही स्टेशनवर पोहोचलो. मी बॅकलेस ब्लाऊज आणि काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. स्टेशनवर सगळ्यांच्या नजरा फक्त माझ्यावरच होत्या. ट्रेनमध्ये आमचं एक खासगी कंपार्टमेंट होतं. जेव्हा आम्ही आमच्या सीटवर पोहोचलो, तेव्हा तिथे फक्त एकच माणूस बसलेला होता आणि तो माझ्या पतीचा मित्र निघाला. त्याचं वय 27 ते 28 वर्षांच्या आसपास असावं. तो दिसायला खूपच हँडसम होता. त्याचं नाव राहुल होतं. तो मला बघत होता आणि त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. मला राहुल खूप आवडला. जेव्हा माझे पती फ्रेश होण्यासाठी गेले, तेव्हा राहुल माझ्या जवळ येऊन बसला आणि म्हणाला, "वहिनी, तुम्ही खूप सुंदर आहात." राहुलचं बोलणं मला खूप आवडलं. माझे पती फारसे रोमॅन्टिक नव्हते आणि असे काही बोलतही नसत. थोड्या वेळाने माझे पती परत आले, पण राहुल माझ्या जवळच बसलेला राहिला. राहुलने माझ्या पतीला म्हणालं, "भाई साहब, प्रवास खूप लांबचा आहे, तर का नाही एक ड्रिंक होऊन जावं?" मग राहुलने माझ्या पतीला एक ड्रिंक दिलं. त्यानंतर त्याने मला सुद्धा एक ड्रिंक ऑफर केली. हिवाळ्याचा मौसम होता, म्हणून मी नाही म्हटलं नाही आणि ड्रिंक घेतलं. आम्ही 3 ड्रिंक संपवल्यावर मला थोडासा सुरूर चढू लागला. त्यानंतर माझ्या पतीने पत्त्यांचा कॅट घेऊन खेळायला सुरुवात केली. माझ्या पतीला पत्ते खेळण्याचा खूप शौक आहे. सुरुवातीला ते जिंकत होते, पण नंतर त्यांचा सगळा मालमत्ता राहुलकडे गेला. माझ्या पतीने राहुलला म्हटलं, "माझ्याकडे आता काहीच शिल्लक नाही. चला, आता हा खेळ बंद करूया." राहुलने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या पतीला म्हणाला, "भाई साहब, तुमच्याकडे अजूनही एक अनमोल गोष्ट आहे ज्यामुळे तुम्ही हा खेळ चालू ठेवू शकता." माझे पती व्यावसायिक होते आणि कधी हार मानत नसत, त्यामुळे ते तयार झाले. मग राहुल म्हणाला, "जर मी जिंकलो, तर वहिनी मला त्यांचे संत्रे देतील." या खेळातही राहुल जिंकला. त्यामुळे मला नियमाप्रमाणे माझी संत्री राहुलला द्यावी लागली. राहुलला संत्री खूप आवडायची आणि तो बराच वेळ संत्र्यांचा स्वाद घेत राहिला. पुढच्या खेळात राहुलने माझ्या काळ्या मांजरीला पाहायची इच्छा व्यक्त केली. या खेळातही राहुल जिंकला. काळ्या मांजरीचे दर्शन घेऊन राहुल खूप आनंदी दिसत होता. मग राहुलने माझ्या पतीला म्हटलं, "भाई साहब, मी माझ्या महाराजांसोबत वहिनींच्या हवनकुंडात हवन करायचं आहे." माझ्या पतीने माझ्याकडे पाहिलं. एवढं काही घडून गेलं होतं, म्हणून मीही होकार दिला. राहुलची नशिबाने त्याला पुन्हा साथ दिली आणि माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. आणि मी अस्वस्थ होऊ लागले. माझे पती समोर बसले होते आणि राहुल त्याच्या महाराजांसोबत तयार होता. त्यानंतर राहुलने 3दा हवन केलं. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेलच की मी काय सांगायचा प्रयत्न करत आहे. 2 तासांनंतर राहुलचा स्टेशन आला आणि तो निघून गेला. ट्रेन सकाळी 8 वाजता मनालीला पोहोचणार होती, त्यामुळे मी आणि माझे पती आमच्या सीटवर जाऊन झोपलो. सकाळी 8 वाजता आमचं स्टेशन आलं. माझ्या पतीने आधीच हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती. त्यामुळे आम्ही स्टेशनवरून थेट हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलवर पोहोचल्यावर मी फ्रेश व्हायला गेले. नंतर जेव्हा आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो,
तेव्हा हलकी हलकी बर्फवृष्टी होत होती. मला लहानपणापासूनच बर्फवृष्टी खूप आवडते. मनालीचं वातावरण खूप छान होतं, अगदी फिरण्यासाठी योग्य. माझ्या पतीने एक टॅक्सी बुक केली आणि आम्ही अनेक ठिकाणी फिरायला गेलो. जिथे जिथे आम्ही गेलो तिथे बरेच पर्यटक दिसत होते. त्यामुळे मला मनाली आणखीनच आवडू लागलं. चारही बाजूंनी उंच उंच चिनारची झाडं आणि त्यांच्या पानांवर साचलेली पांढरी शुभ्र बर्फ मन मोहून टाकत होती. दुपारी आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर पुन्हा फिरायला निघालो. मला लहानपणापासूनच फिरण्याची खूप आवड आहे. हो, त्यामुळे मला खूप आनंद होत होता. मग संध्याकाळी आम्ही परत आमच्या हॉटेलमध्ये आलो. आम्ही 3 दिवस मनालीमध्ये राहिलो. मनालीचं कोणतंही कोपरा आम्ही सोडलं नाही, सगळी ठिकाणं आम्ही पाहून घेतली. त्यानंतर आम्ही आमच्या घरी परतलो. माझे पती त्यांच्या बिझनेसमध्ये व्यस्त झाले आणि मी माझ्या घरगुती कामांमध्ये गुंतले. मनालीवरून परतल्यावर मी स्वतःला खूप ताजेतवाने आणि प्रसन्न वाटू लागले. मनालीमध्ये घालवलेले ते 3 दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होते, जे मी कधीच विसरू शकणार नाही. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. मग भेटूया पुढील नव्या गोष्टीत. तोपर्यंत गुड बाय.